नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एक बँक निफ्टीचा ट्रेड घेतलेला होता. तर तो ट्रेड आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जसं मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे काही मी ट्रेड वगैरे घेईन तर ते सर्व काही मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्या माझी ट्रेडची स्ट्रॅटेजी वगैरे, जरी मला प्रॉफिट जरी झालं, जरी मला लॉस जरी झाला, तर लॉस का झाला आणि प्रॉफिट म्हणजे कशामुळे झालं, तर ते पूर्ण लॉजिकसोबत मी म्हणजे माझ्या वेने तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आज तारीख आहे 26 जुलै. तर आज मी एक बँक निफ्टीचा ट्रेड घेतलेला होता. तर त्या ट्रेडमध्ये मला एक्झॅक्ट लॉस झालेला आहे मित्रांनो. आता मागच्या दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये मला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट झालेलं होतं. आणि आज माझ्या म्हणजे चूक तर असं म्हणता येत नाही, मी माझं परफेक्ट ॲनालिसिस केलेलं होतं. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे ते जे चार्ट होते तर ते माझ्या ॲनालिसिसच्या अगेन्स्ट गेले आणि त्याच्यानंतर मला लॉस पत्करावा लागला. आणि हे मी ॲक्सेप्ट करतोय मित्रांनो, की हां बाबा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपण म्हणजे जरी ट्रेड केलं तरी ते आपल्या आवाक्याबाहेर जातात आणि आपल्याला लॉस सहन करावा लागतो. तर ती एक गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. तर डिरेक्टली मी येतो आता बँक निफ्टीच्या चार्टवर मी एक्सप्लेन करतो. म्हणजे आज मार्केटमध्ये काय झालं, मी म्हणजे परफेक्ट असं सांगत नाही की असं असं झालं असेल किंवा असं असं होऊ शकेल वगैरे. पण एक मी माझं व्ह्यू इथं मी एकदम मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वप्रथम जसं मार्केट स्टार्ट झालं तर ते म्हणजे एक्सपेक्टेड होतं की ते डाऊनच जाणार. तर इथं आर एस आय तुम्ही पण इथं पाहू शकता, 40च्या खाली जिथं ट्रेड होत होता. आणि इथं जी एम एस सी डी होती तर ती सुद्धा म्हणजे जी ब्ल्यू लाईन आहे तर ती सुद्धा ऑरेंज लाईनच्या खाली जिथं ट्रेड होत होती. म्हणजे शुअर शॉट कन्फर्मेशन होतं मित्रांनो की इथून पुढे मार्केट डाऊनच पडणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं मार्केटनं किती पर्सेंटेजचं इथं आपल्याला हे दिसतंय, जवळपास 150 पॉईंटचा इथं आपल्याला इथं डाऊनफॉल इथं आपल्याला दिसत आहे. इथं तुम्ही एंट्री कुठे केला असता तर हा जो रेजिस्टन्स म्हणजे ही जी ब्लू लाईन मी इथं ॲज अ रेजिस्टन्स तुम्ही म्हणू शकता किंवा सपोर्ट म्हणू शकता. तर या केसमध्ये, आजच्या केसमध्ये ही एक ॲज अ रेजिस्टन्स म्हणून वर्क करत राहिली. तर हा रेजिस्टन्स जसा या कॅन्डलस्टिकने ब्रोक केला तर त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता स्टॉकमध्ये खूपच म्हणजे पूर्ण पडलाच स्टॉक त्यामध्ये. तर त्यानंतर कन्फर्मेशन तुम्ही इथे घेऊ शकला असता. आर एस आय जो होता तर तो 40च्या खाली ते ट्रेड होत होता. तसेच जे एम एस सी डी होतं ब्लू लाईन तर ते याच्या खाली ट्रेड होत होतं. तर तुम्हाला मी अजून एकदा हे करून देतो, म्हणजे एक्झॅक्ट आपलं म्हणजे यामध्ये ट्रेड कुठं होत होती तर ही ट्रेड, हां ही ट्रेड, ही एक्झॅक्ट ही जी म्हणजे फर्स्ट या म्हणजे जसं आज ट्रेडिंगचं सेशन स्टार्ट झालं तर सर्वात प्रथम आपल्याला ही ट्रेड सक्सेसफुल मिळवून दिली असते, कारण पूर्ण आपल्याला अनालिसिस होतं. त्यामुळे हां तुम्ही म्हणू शकला असता की इथं खूप चांगला प्रॉफिट इथं आपल्याला इथं होताना दिसत होता. पण मी जसं म्हणजे आजचं ट्रेडिंग सेशन चालू झालं तर मी या टायमिंगला म्हणजे जवळपास 10-10:30च्या आसपास मी इथं अवेलेबल झालो. त्यामुळे हा जो ट्रेडिंग सेशन होता तो मिस केला आणि खूप मोठा प्रॉफिट इथं मिस केला मित्रांनो. तर त्यानंतर मी परत एकदा मॉनिटर करत राहिलो. हे जे आता मी इथं बॉक्स लावलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता. हे साईडवेज मार्केटचं मी इथं लावलेलं होतं. इथे तुम्ही रेजिस्टन्स आणि सपोर्टची इथे लाईन वगैरे पाहू शकता. इथे मी अजून एक ट्रेंड लाईन सुद्धा ड्रॉ केली आहे, म्हणजे हे कशा प्रकारे आपल्याला इथं ट्रेंड दाखवत आहे. त्यानंतर मी जो आजचा ट्रेड घेतला तर ते तुम्हाला सांगतो. मी जो आजचा ट्रेड घेतला तो जवळपास या कॅन्डलवर घेतला. इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी पाहिजे तर हायलाईट सुद्धा करतो. या कॅन्डलवर इथं मी ट्रेड घेतलेला होता, कारण इथं आर एस आय सुद्धा इथं जवळपास 40च्या वर इथं क्रॉस केलेलं होतं. आणि जी एम एस सी डीची ब्लू लाईन आहे तर ती सुद्धा इथं वर ट्रेड करत होती. म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे माझ्याकडे दोन कन्फर्मेशन्स होते की बाबा आता आर एस आय जे आहे तर ते 60च्या खाली जाऊन नंतर सॉरी 40च्या खाली जाऊन नंतर ती साईडवेजमध्ये जात होती. आणि जी ब्ल्यू लाईन आहे तर ती ऑरेंज लाईनच्या वर होती. त्यानंतर आपल्याला म्हणजे एक असं ॲनालिसिस करता येत होतं की इथून हे पुढे वर जाईल. मी स्टॉप लॉस सुद्धा लावलेला होता इथं 36,346 किंवा 43 इथं तुम्ही म्हणू शकता. ही जी आता मी ब्ल्यू लाईन जी इथं आखलेली आहे तर हा माझा स्टॉप लॉस होता. जर समजा जर ट्रेड फेल गेला असतं तर या या पर्टिक्युलर कॅन्डल्समध्ये म्हणजे ही आता या जितकेही कॅन्डल्स इथे ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत तर इथं कुठे जर आता इथं स्टॉप लॉस इथं जरी कॅन्डल आली असते तर तो माझा स्टॉप लॉस हिट झाला असता आणि तिथल्या तिथे मी माझा जो काही ट्रेड होता तो तिथल्या तिथे टर्मिनेट झाला असता. पण तसं काय झालेलं नाही. ॲज एक्सपेक्टेड मला जे एक्सपेक्टेड होतं ते ॲज इट इज म्हणजे जसं जसे जसे कॅन्डल्स वगैरे ट्रेड होत गेली तर तसे तसे ते थोडं थोडं वर दिसत गेलं. आता इथं आल्यावर एक थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी मला प्रॉफिट दिसत होतं. पण ॲज पर माय ॲनालिसिस मला म्हणजे
शुअर शॉट कन्फर्मेशन होती की ही ॲटलिस्ट इथं तरी टच करेल. पण झालं काय, हे गेलं माझ्या अगेन्स्ट. इथं आर एस आय तुम्ही पाहू शकता, हे 60च्या वर क्रॉस केलंच नाही. मला एक्सपेक्टेड होतं की आर एस आय जर 60च्या वर क्रॉस केलं तर खूप इथं चांगल्या प्रकारे मला इथं ग्रोथ दिसली असती. पण आर एस आयने इथं 60 क्रॉस केलंच नाही. आणि इथं तुम्ही पाहू शकता एकदा, दोनदा आणि तीनदा इथे मी ड्रॉ सुद्धा करतो. हे पहिल्यांदा त्या आर एस आयने रजिस्ट केलं. त्यानंतर हे दुसऱ्यांदा, हे तिसऱ्यांदा तर म्हणता येत नाही कारण ॲक्च्युअली ही लाईन टच झाली नव्हती. आणि हे तिसऱ्यांदा, म्हणजे तीनदा वेळा आर एस आयने इथं 60ला टच केलं, पण ती रजिस्ट करू शकलं नाही, म्हणजे याला क्रॉस करू शकलं नाही. तर त्याच्यामुळे काय झालं, ते साईडमध्येच घुमत राहिलं आणि त्याच्यानंतर ते डाऊनफॉलला आलं. आणि जसं इथं आलं, इथं अजून एकदा इथं बघा, इथे एकदा पुलबॅक सुद्धा मारायचा ट्राय केला. इथं याच्यामध्ये, या सेशनमध्ये बघा, या 3 ते 4 कॅन्डल्समध्ये, या 3 ते 4 कॅन्डल्समध्ये परत एकदा पुलबॅक मारायचा ट्राय केला निफ्टी बँकने. पण इथे सुद्धा हा जो रेजिस्टन्स लाईन आहे, आता एक्झाम्पल, आता मी हे हटवून टाकतो. ठीक आहे. इथं हा एक साईडवाज मार्केट होता. हा टोटल एक साईडवाज होता. ओके. हे मी अनालिसिस तात्पुरतं डिलीट करून टाकतो. ओके, ठीक आहे. तर हे टोटल हे साईडवाज मार्केट होतं. आणि ही जी तुम्ही ट्रेंड लाईन बघताय, ही जी मी सिलेक्ट केली आहे, आता ह्याला मी आता मी ह्याला दुसरा एक कलर देतो. एक्झाम्पल ब्लॅक कलर दिला. आता ही जी ब्लॅक कलरची जी ट्रेंड लाईन आहे, आता मी इथे एक ट्रेंड लाईन आखलेली होती. तर मला अशी म्हणजे आशा होती, मला अशी एक्सपेक्टन्सी होती की हे यामध्येच इथंच या स्पेसमध्ये ट्रेड करून एकतर वर जाईल किंवा खाली येईल. मग झालं काय, इथं हा जो ट्रेड होता तर तो माझ्या अगेन्स्ट केला. जशी जशी या ट्रेंड लाईनने हा जो ह्या कॅन्डल स्टिकने जसा हा ट्रेंड लाईन ब्रेक केला, त्यानंतर हे खाली चालू आहे. परत एकदा हे रजिस्ट करायचं इथे बघितलं, पण तरी पण ते याला म्हणजे हे वर गेलंच नाही आणि परत इथं खाली. आणि मित्रांनो, सगळ्यात अखेरमध्ये तर इथं माझा स्टॉप लॉस हिट झाला. मी इथं तुम्हाला हायलाईट सुद्धा करून दाखवतो अजून एकदा. ब्रश. ओके. तर या ठिकाणी माझा स्टॉप लॉस मित्रांनो हिट झाला. आता या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश हाच की आता मी स्टॉप लॉस जो होता तो सर्वात आधी म्हणजे इथं जवळपास 36,339ला, म्हणजे या ठिकाणी इथं आधी सिलेक्ट केलेलं होता. आता जसं जसं हे खाली येत होतं, म्हणजे जवळपास या पॉईंटला, इथं मी हायलाईट करतोय परत एकदा, जवळपास या पॉईंटला येत होतं. तर हे खाली येत असताना मला असं पण वाटत होतं की मी आता सेल करावं, कारण कसं आहे, इथून पुढे ते खाली जात होतं. पण ॲक्च्युली होत काय होतं की हे आर एस आय जे होतं, तर इथे हे वर जाताना मला दिसत होतं. तर त्यामुळे मला असं थोडं म्हणजे थोडं थोडं वाटत होतं की अजून एक थोडं पुल बॅक मारेल. आणि मला एक ॲटलिस्ट एक शेवटची एक आशा होती की ही ॲटलिस्ट ही ट्रेंड लाईन तरी, ही जी ब्लॅक ट्रेंड लाईन आहे, तर ते तरी क्रॉस करेल. ते तसं झालं तर नाही नंतर ना, पण ही अशी एक्सपेक्टेशन होती. पण त्याच्यामुळे मी इथं हे होल्ड करून ठेवलेलं. आणि खूप जण असं करतात मित्रांनो, आता हा जो पर्टिक्युलर त्यांनी जो ट्रेड घेतलेला असेल, म्हणजे XYZ कुठलाही ट्रेड घेतलेला असेल, जरी तो 4-5% जरी इथं खाली पडला तर ते स्टॉप लॉस न हिट होता स्वतःच विकून टाकतात. तर मित्रांनो, तसं करू नका. जे तुम्ही ट्रेड घेतला असलेला, म्हणजे जे काही तुमचं स्ट्रॅटेजी असू दे, तुमचं रूल असू दे, तुम्ही जे काही स्टॉप लॉस आधी ट्रेडच्या स्टार्टिंगला तुम्ही जे सिलेक्ट केला असेल, तर त्या स्ट्रॅटेजी बरोबर आणि त्या स्टॉप लॉस बरोबरच चला. कारण इथं होऊ शकलं असतं की फॉर एक्झाम्पल हा जो या कॅन्डलस्टिकने समजा जर ब्रेकआउट दिला असता, तर या ठिकाणी मला खूप चांगला इथं नफा इथं भेटला असता. यामध्ये मला खूप चांगली इथं ग्रोथ भेटली असती. हां, ही झाली नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण समजा झालं असतं तर, आणि समजा मी जर याच ठिकाणी मी जर मॅन्युअली तो पर्टिक्युलर जो ऑप्शन प्रीमियम होता तो जर सोल्ड केला असता, आणि याच्यानंतर जर हा वर गेला असता, तर मला खूपच दुःख झालं असतं. कारण मी मॅन्युअली हा हा जो प्रीमियम होता तर तो सोल्ड केलेला होता. तेच जर समजा हे सेल न करता हा जर वर गेला असता, तर मला खूपच खुशी झाली असते. कारण माझा स्टॉप लॉस तर हिट झाला नाही, तर त्या रूलप्रमाणेच गेलो मी विदाऊट स्टॉप लॉस हिटिंग, माझं टार्गेट अचीव झालं असतं. पण इथं तसं एक्झॅक्टली काय झालं नाही. तर त्याच्यामुळे हां, मी ॲक्सेप्ट करतोय की बाबा ते झालं नाही तर झालं नाही, पण माझा स्टॉप लॉस तरी इथं म्हणजे स्टॉप लॉस हिट झाला आणि मी ओके आहे त्याबद्दल. आणि अजून एक चूक तर असे म्हणता येत नाही, पण एक मला आज या चार्टमधून आणि आज या ट्रेडमधून एक असं शिकायला मिळालं की साईडवेज मार्केटमध्ये कधीच ट्रेड नाही करायचा. आता हे जे मी हायलाईट केले तुम्हाला, आणि हे इथंपर्यंत तुम्ही पकडू शकता. एक मिनिट, मी हे ब्रशचं जरा हे काढून टाकतो. ठीक आहे. हां,
आता हे इथून जर मी सिलेक्ट केलं तर ही पूर्ण टोटल साईडवेज मार्केट होतं. यामध्ये काहीच म्हणजे रिमूव्ह ड्रॉइंग्स पण करून टाकतो मी. ठीक आहे, आता साईडवेजचं, आता हे जे मार्केट होतं हे टोटल साईडवेजचं मार्केट होतं मित्रांनो. मला आजच्या या चार्टमधून एक शिकाय मिळालं की साईडवेजचं मार्केट असताना कधीच ट्रेड वगैरे काहीच घेऊ नये. आपल्याला जो ॲक्च्युअल ट्रेड मिळत होता तर तो हा होता. मी तर परत एकदा तुम्हाला हायलाईट करून दाखवतो, कारण हायलाईट केल्याने खूप साऱ्या गोष्टी इथं क्लिअर होतात. तर त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी इथं हायलाईट करत चाललो आहे मित्रांनो, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला प्रॉपरली समजेल की बाबा म्हणजे मी कुठे वगैरे आणि काय एक्सप्लेन वगैरे करतोय. ठीक आहे, तर एक्झॅक्टली म्हणजे ॲक्च्युअल आपला जो ट्रेड होता तर तो इथं सक्सेसफुल झाला असता, पण मी चूक काय केली तर की मी साईडवेजमध्ये इथं ट्रेड घेतली. आणि इथं आर एस आयमध्ये सुद्धा पण तुम्ही इथं पाहू शकता, हा आर एस आय सुद्धा इथं साईडवेजच होता टोटली. तर इथे ही एक माझी चूक झाली की मी साईडवेजमध्ये ट्रेड घेतला. मला एक एक्सपेक्टेड होतं की हा ब्रेकआउट तोडून तो वर जाईल, पण तसं काय घडलं नाही. ते माझ्या अगेन्स्ट गेलं तर मी ओके आहे की बाबा माझं मला एक एक्सपेक्टेड होतं की ते वर जाईल, पण तसं काय गेलं नाही. पण ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम ट्राय करू, काही प्रॉब्लेम नाही, कारण ऑपॉर्च्युनिटीसुद्धा खूप येत राहतील. तर सांगण्याचा मुद्दा फक्त एवढंच होता की जे काही तुम्ही वगैरे ट्रेड घेत असतील तर ते समजा जर तुमच्या अगेन्स्ट गेलं तर ते तुम्ही तुमच्या मॅन्युअली ह्याच्याने म्हणजे स्वतःला वगैरे काही दोष देऊ नका. समजा जरी तुमचं काही चुकले असेल किंवा तुम्ही समजा जरी आर एस आय म्हणा, एम एस सी डी असा किंवा तुम्ही दुसरं कुठलेही जरी जे काही टूल यूज करत असतील तर तर ते इंडिकेटर दाखवत असताना सुद्धा जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या म्हणजे मनमालकीने तुम्ही जर स्टॉक विकला विदाऊट हिटिंग स्टॉप लॉस तर ती तुमची चुकी आहे. पण समजा सगळे इंडिकेटर वगैरे तुम्ही सगळं बरोबर लावलं आणि तुम्ही ट्रेडिंग सेटअप बरोबर चालला तरीही चार्ट जर तुमच्या अगेन्स्ट गेलं तर ती तुमची तुमची चुकी नाही मित्रांनो. तर ते होऊ शकते म्हणजे एक्सटर्नल असेल, जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स असतील तर ते त्यांच्या खूप साऱ्या बाईंग आणि सेलिंगमुळं जे काही चार्ट असेल किंवा जे काही मार्केट असेल तर ते तुमच्या अनालिसिसच्या अगेन्स्ट गेलं असेल. तर माझ्याबरोबर हे आज आज असंच झालं. जे काही मी माझं अनालिसिस केलं होतं या या चार्टमध्ये तर ते माझ्या टोटली अगेन्स्ट गेलं. ठीक आहे, तर मी ओके आहे त्याबद्दल, कारण जे काही मी माझं अनालिसिस केलं होतं तर ते परफेक्ट केलं होतं, पण आता चार्टच माझ्या अगेन्स्ट गेला म्हटल्यावर तर मग आता मी तर काय करणार. काही गोष्टी काही दिवस आपल्याला अशी सुद्धा बघावं लागतील मित्रांनो की कायमच असं प्रॉफिट्स मिळावं असं पण हे काय असं फिक्स नसते. तर हां बाबा, मला क्लिअरिटी आली की बाबा स्टॉप लॉस तर आज एकदा कधी ना कधी तो हिट व्हायचा होता, तो आज हिट झाला. आणि तो पण म्हणजे एक साईडवेज मार्केटमध्ये. तर इथून पुढे सुद्धा मी सुद्धा एक लक्षात येईन की साईडवेज मार्केटमध्ये कधीच नाही ट्रेड करायचं. जे काही ट्रेड करायचं असेल तर ते जेव्हा जास्त व्हॉलॅटिलिटी असते तर त्याच वेळी, आता इथे जसं मी हायलाईट केलेलं आहे तर त्याच वेळी ट्रेड केलेलं बरं. हे आज या ट्रेडिंग सेशनमधून मी शिकून घेतलं मित्रांनो. हां, इथे साईडवेज जर नसत होता, इथे समजा जर खूप सारी इथे खूप सारी व्हॉलॅटिलिटी जर इथं आली असती तर मी 100% ट्रेड घेतला असता. कारण कसं आहे, ते जे काही आपले एम एस सी डीचे इंडिकेटर म्हणा किंवा आर एस आयचे इंडिकेटर आहे तर ते तसं पर्टिक्युलर व्हॉलॅटिलिटी असताना इथं आपल्याला इंडिकेशन्स दाखवतं. पण इथं साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही इथं पाहू शकताय हे पूर्ण आर एस आय 60 आणि 40च्या दरम्यानच खेळतो. तर त्याच्यामुळे तो एक म्हणजे एक ड्रॉबॅक राहिला माझ्या अनालिसिसचा की मी म्हणजे आर एस आय जे होतं तर ते साईडवेजमध्ये असताना ट्रेड घेतला. तर नेक्स्ट टाइम मी हे एक लक्षात ठेवून की साईडवेज मार्केटमध्ये असताना कधीच ट्रेड नाही न घेतलेला तोच बरा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन म्हणजे नवीन जर तुम्हाला काही शिकायला भेटलं तर नक्की कमेंट करा. माझी अजून परत काय चूक झाली, मी आता ह्या ट्रेडमध्ये चुकलो आहे नाही असं नाही, मी ॲक्सेप्ट करतोय ते. पण अजून काही मी इथे चुका केल्या असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. तसंच आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन करतोय, जे माझ्या व्ह्यूने जे एक्सप्लेन करतोय त्यामध्ये मी काही जरी चुकत असेल तर तेही तुम्ही कमेंट करू शकताय. तुमचं कमेंटचं मी स्वागत करतो आणि नेक्स्ट टाइम बघू आता परत पुढचं जे काही ट्रेड वगैरे घेईन किंवा जे काही अनालिसिस वगैरे असेल ते सुद्धा मी इथं तुमच्यासमोर घेऊन येईन. ठीक आहे, तर आजच्या पुरतं एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचं अनालिसिस घेऊन किंवा नवीन असेच ट्रेडचं एक्सप्लेनेशन घेऊन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही नवीन असेल या चॅनलवर प्लीज मी अजून एकदा बोलतोय सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच आहे. पुन्हा भेटू.